नमस्कार. ज्येष्ठ पत्रकार आणि विश्लेषक भाऊ तोरसेकर यांनी काही वर्षापूर्वी जाहीरपणे एका लेखामध्ये सूचना देऊनही परत एकदा त्या व्यक्तीच्या तोंडाशी लागण्याचा मी प्रयत्न करत आहे. तुम्हाला आठवत असेल, अनिरुद्ध जोशीचं आणि निखिल वागळेचं टेलिफोन संभाषण आणि त्यानंतर वागळेंनी केलेला अकांड तांडव. त्यावर भाऊ तोरसेकरांनी एक लेख लिहिला होता आणि त्या लेखात लिहिलं होतं, निखिलच्या तोंडाला लागणे म्हणजे स्वतःच्या तोंडाला यड्स लावून घेणे. हे विधान कायम ठेवत, मनाशी ठेवत आम्ही आजवर निखिल वागळेविषयी फारसं बोलायचं नाही असं ठरवलं होतं. पण कधी यड्सची भीती घालवून सुद्धा, जसं कोरोनाची भीती घालवण्यासाठी PPE किट घालून लोक काम करतायत, तसं निखिल वागळेच्या विषयी आता एक PPE किट घालून बोलावंच लागणार आहे. निखिल वागळेंच्या फेसबुक पोस्ट, ट्विट बघितल्यावर या माणसाला पत्रकार म्हणावं का हा प्रश्न पडतो. कारण पत्रकारिता म्हणून असलेला उरलासुरला आदर देखील या व्यक्तीने संपवून टाकला आहे. एखादी विचारधारा, एखादी व्यक्ती, एखादा पक्ष याविषयी असलेले मतभेद समजू शकतो. एक पत्रकार म्हणून वावरताना माझ्याही मनामध्ये काही पक्षाविषयी, काही व्यक्तीविषयी एखादी अडी, एखादा राग असू शकतो, विरोध असू शकतो. पण सातत्यानं ती व्यक्ती चूकच आहे, तो पक्ष चूकच आहे अशी भूमिका घ्यायची नसते. ज्यात चांगुलपण आहे ते चांगुलपण स्पष्टपणे सांगायचं असतं. असंच काहीसं आजकाल घडतं आहे. निखिल वागळेंनी जी पोस्ट केली आहे दाभाडकरच्या विषयामध्ये, ती खूपच गंभीर आहे. निखिल वागळेच्या नंतर दुसरे पत्रकार येतात, आदरणीय गिरीशजी कुबेर, ज्यांच्या लेखनाचा मी चाहता आहे, लेखन शैलीचा मी चाहता आहे. पण गिरीश कुबेरांची वृत्ती बघता गिरीश कुबेर याही पदावरून खाली उतरले आहेत. गिरीश कुबेरांनी आपल्या वर्तमानपत्रात, ऑनलाईन वर्तमानपत्रात दाभाडकरांच्या प्रकरणात जे काही केलं ते सुद्धा खूप वाईट आहे. दाभाडकरच्या प्रकरणामध्ये एका व्यक्तीने केलेलं ट्विट आणि एक व्हॉइस रेकॉर्ड, कॉल रेकॉर्ड याच्या आधारावर माध्यमांनी सत्य सांगून टाकलं. फॅक्ट चेकच्या नावाखाली त्या सगळ्या भावनांचा अक्षरशः चिंधड्या उडवून टाकल्या. हे सगळं का होतं तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर राग म्हणूनच हे व्यक्त होत होतं. काय यातली वस्तुस्थिती? एक फोन कॉल एक व्यक्ती इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाताना करते आणि ते सांगतात की इनफॅक्ट असा कोणताही रुग्ण दाभाडकर नावाचा आमच्या रुग्णालयात दाखलच नव्हता, असं करताही येत नाही. आणि हेच फोन कॉल जाहीरपणे मांडत, त्याला सांगत दाभाडकर प्रकरण घडलंच नसल्याचं आणि हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं षडयंत्र असल्याचं सांगितलं गेलं. मुळात या अतिशहाण्या व्यक्तींना एका गोष्टीची कल्पना आहे का की नागपूरमध्ये इंदिरा गांधी या नावाने 2 हॉस्पिटल आहेत. एक इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय आहे, जे मोठं हॉस्पिटल आहे ते वेगळं आहे, आणि महानगरपालिकेचं एक इंदिरा गांधी रुग्णालय आहे जे महानगरपालिका चालवते. दोन्ही ठिकाणी कोविड सेंटर आहेत. गांधीनगर भागातलं रुग्णालय हे महानगरपालिकेचं आहे आणि दाभाडकर हे इंदिरा गांधी रुग्णालय गांधीनगरच्या म्हणजे महानगरपालिकेच्या दवाखान्यामध्ये ॲडमिट होते. इथे मला फोन कॉल करून तिथल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलल्याचे, माहिती दिल्याचे पुरावे मांडण्याची गरज नाही, कारण जे सांगतोय ती वस्तुस्थिती आहे, याला कोणीही बदलू शकत नाही. सत्य बदलता येत नसतं. ते महानगरपालिकेच्या दवाखान्यात आहेत आणि तुम्ही कॉल मेडिकल कॉलेजच्या दवाखान्यात करताय, मग उत्तर साहजिकच आहे, तुम्हाला अपेक्षित तेच मिळणार आहे.
दाभाडकर हे दाभाडकर नुसत्या आडनावावरून गेले असते, नारायण दाभाडकर, तर कदाचित त्यावर एवढी चिकित्सा झाली नसती. पण नारायण दाभाडकरांच्या आधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक अशी उपाधी लागली आणि त्यावरून मोठ्या गहजबाला सुरुवात केली. ज्यांना सेवा म्हणजे काय, ज्यांना त्याग म्हणजे काय हे माहीतच नाही, अशा व्यक्तींनी असं कुठं असू शकतं का यावर तांडव घालायला सुरुवात केली. हा प्रकार घडलाच नाही. संघी किड्यांच्या बामणांच्या या कथा आहेत अशा स्वरूपामध्ये समाज माध्यमातून आरडाओरड करायला सुरुवात केली. एक माणूस आपलं ऑक्सिजन सोडून घरी येतो, मरतो आणि कोणीतरी त्यानं ते बेड सोडल्याची एक खरी कहाणी फेसबुकवर टाकतं. बरं, या कहाणीची शहानिशा करून अनेक वर्तमानपत्र ती बातमी छापतात. त्या बातम्याही इंग्रजी वर्तमानपत्रातल्या, मराठी वर्तमानपत्रातल्या बातम्या देखील आपण बघत आहात. डॉक्टर हरदास नावाचे एक डॉक्टर आहेत जे या संबंधीची माहिती अनेक वेळेला अनेक वर्तमानपत्रांना देत आहेत. म्हणजे त्याच रुग्णालयातील एक वैद्यकीय अधिकारी हे घडल्याची माहिती देत आहेत. स्वीकारायचं का नाही आहे, तर फक्त ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत म्हणून स्वीकारायचं नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक दाभाडकर नसते तर कदाचित स्वीकारलं गेलं असतं. पण संघ असं चांगलं काम करूच शकत नाही असा विश्वास या गिरीश कुबेरांच्या मनामध्ये आहे, निखिल वागळेंच्या मनामध्ये आहे. बाकीच्यांची नाव घेण्याची गरज नाही, कारण ती त्यांची क्षमता नाही. तरीही या मंडळींनी अत्यंत विकृत स्वरूपामध्ये हे मांडलं. सगळ्यात पहिल्यांदा अगदी ABP माझाच्या वतीनं देखील जे काही दाखवण्यात आलं, म्हणजे हे मॉर्फ होतं. ABP माझाचं हे नव्हतं. ABP माझाने या संबंधीची बातमी दाखवलेली होती. ते चित्र देखील तुम्ही बघा. फेसबुकवर कुठल्या स्वरूपाच्या आणि किती खालच्या पातळीवरच्या कमेंट केल्या गेल्या हे देखील तुम्ही बघा. या सगळ्या प्रकाराला काय म्हणायचं? या सगळ्या प्रकाराला फक्त द्वेष आणि विकृती असंच म्हणायचं. कारण संघ स्वयंसेवक चांगलं काम करू शकत नाही हे यांच्या मनात ठसलेलं आहे, कारण यांनी कधीच चांगलं काम केलेलं नाही. संघाने काय काय उपक्रम उभे केलेत, काय काय सेवा कार्य उभे केलेत. दवाखान्यात डझनभर केळं घेऊन जाणारे तुम्ही 15-20 रुपयाचे केळं, 150-200 रुपयाचं बॅनर आणि हजारो रुपयांच्या बातम्या छापून आणणाऱ्या लोकांना सेवा कार्यातील महत्त्व कळणार तरी काय आहे? किती कोविड रुग्णांना संघाने अन्न पुरवलं आहे? संघानं किती कोविड रुग्णालयं उभी केली? संघानं किती शाळा उभ्या केलेल्या आहेत? कुठे कुठे संघाची सेवा कार्य चालू आहेत? यमगरवाडीत संघ काय करतोय? निलंगा तालुक्यामध्ये संघाचं काय काम चालू आहे? जनकल्याण निवासी विद्यालयामध्ये किती विद्यार्थी शिक्षण घेत आहेत? आदिवासी विभागामध्ये संघ काय काम करतोय? भारताच्या पूर्वांचलात संघ काय काम करतोय? वैद्यकीय क्षेत्रामध्ये संघाचं कार्य किती आहे? सांगायचं ठरलं तर एक भली मोठी यादी देता येईल. पण संघ आपलं काम डिजिटल बॅनर लावून करत नाही. हा संघाचा स्वभाव आहे आणि संघाचा समर्थक असूनही सांगतो, हा संघाचा दोष आहे. आपण केलेल्या कामाला कधी जगासमोर आणायचं नाही हे संघाने ठरवलेलं आहे, म्हणून ते जगासमोर आणत नाहीत. जगासमोर आणत नाहीत याचा अर्थ ते करत नाही तसा होत नाही. आणि सगळ्यात मोठी गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे, तथाकथित डाव्यांच्या, पुरोगाम्यांच्या आणि समाजवाद्यांच्या NGO सारखं संघ सरकारी अनुदानावर किंवा विदेशी मदतीवर काम करत नाही. हे समर्पणाच्या पैशावर काम करतो. गुरुपौर्णिमेच्या दिवशी भगव्या ध्वजाच्या खाली एक पात्र ठेवलं जातं आणि संघ त्यात भगव्या ध्वजाला गुरु समजून संघ स्वयंसेवक त्यात आपली गुरुदक्षिणा अर्पण करत जातो. या समर्पणातून, म्हणजे ती गुरुदक्षिणा अधिक संघ स्वयंसेवकांनी केलेलं समर्पण, यातून संघाची कार्य उभी आहेत, अगदी दिमाखात चालतायत.
डाव्यांनी उभं केलेलं एखादं मोठं कार्य दाखवा. आपली इमारत बांधणे, चळवळ उभी करणे, इट्स ओके. साधी चुरगळलेला कपडा घातला, शबनमची पिशवी अडकवली, कधीच शर्टाला मुद्दाम इस्त्री न करता घालून गेलं म्हणजे खूप साधं सरळ असतं असं नाही. केसाला कलप लावला नाही, ती विस्कटलेली असती, त्याला तेल लावलं नाही म्हणजे खूप साधं आयुष्य असतं असं नाही. आणि असं केलं म्हणजे दुसऱ्यांना शिव्या घालायचा अधिकार मिळाला असं अजिबात होत नाही. डाव्या पक्षांनी आपण उभारलेल्या रचनात्मक कार्यातून लोकांच्या आयुष्यात फरक पडला अशी 10 कार्य सांगावीत. शंका उपस्थित करणं, प्रश्न उपस्थित करणं, लढा निर्माण करणं ही गोष्ट वेगळी आणि प्रश्न उपस्थित करण्यापेक्षा त्यातलं उत्तर शोधणं, त्या उत्तरावर काम करणं आणि लोकांचं आयुर्मान उंचावणं, लोकांचं जगणं उंचावणं हे काम करणं वेगळं. डाव्यांनी आणि समाजवाद्यांनी जी काही कामं घडवून आणली ती फॉरेन फंडिंगवरून घडवलेली आहेत आणि 2014 पासून आजपर्यंत ही फॉरेन फंडिंग सरकारी मदतीनं जगणं कमी कमी होत जात हळूहळू बंद होण्याच्या मार्गावर आहे. राग खरा इथे आहे, संघावर नाही. अशी फॉरेन फंडिंग सरकारी मदत न उभा न करता सुद्धा संघ आपलं काम इमानेद्वारे करतो आहे आणि डाव्या आणि समाजवाद्यांना हे जमत नाही. उलट ही फंडिंग कमी कमी होत चालल्याचा राग आहे. त्यामुळं संघ असं समर्पण करू शकतो याची जाणीवच यांना असू शकत नाही. आयुष्याची 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष घर सोडून देऊन राहणारी माणसं असू शकतात जे आपल्या कार्यासाठी, संघटनेसाठी सर्वस्व झोकून देतात. केशव बळीराम हेडगेवार, माधव सदाशिव गोळवलकर, राजेंद्रसिंहजी उर्फ रज्जू भैया किंवा कुपसी सुदर्शनजी या सगळ्यांचं म्हणजे हे जे सरसंघचालकांची नावं तुम्हाला मी सांगतोय, या एकाही सरसंघचालकांचा स्वतःचा परिवार नाही, परिवार सोडून देऊन ही काम करायला आलेली आहे. प्रचारकांची फौजच्या फौज घर दार कुटुंब सगळं सोडून देऊन इदम राष्ट्राय इदन्न मम असं म्हणत राष्ट्रासाठी आपलं कार्य झोकून देत असतात. अशी राष्ट्रासाठी झोकून दिलेली लाखोची फळी इथे उपलब्ध आहे. या सगळ्या प्रमुखांच्याकडं स्वतःचं असं काहीच नाही, स्वतःची अशी प्रॉपर्टी नाही, स्वतःचं असं आयुष्य नाही. जे काही आहे ते फक्त आणि फक्त राष्ट्राचं आहे. मला संघातली अशी हजारो नावं सांगता येतील, डाव्या चळवळीतली अशी शेकडो नावे सुद्धा निघणार नाहीत. आणि जे आहेत त्यांनी काय काय उभं केलंय या संबंधी एक एक भाग निर्माण करता येऊ शकेल इतकी माहिती त्याच्यामध्ये उपलब्ध आहे. असो, त्या विषयावर आपल्याला जायचं नाहीये, दाभाडकर या विषयावर जायचं आहे. दाभाडकरांच्या घरातील एक महिला कसोशीनं सांगतेय की हे असं घडलंय. हॉस्पिटल सांगताय की ते ॲडमिट होते. लोकसत्ताला देखील आपली बातमी बदलावी लागते, पण बातमी बदलताना शेवटी 4 ओळी बदलली जाते. स्टार माझाच्या माफ करा ABP माझाच्या बातम्या बदलून दाखवल्या जातात, विकृत पद्धतीनं कमेंट केल्या जातात. होय, दाभाडकरांनी बेड सोडला, दाभाडकरांनी सोडलेला बेड एका चांगल्या रुग्णाला मिळाला. दाभाडकरांनी हे मोठं व्हावं यासाठी केलेलं नव्हतं, त्यांचे पुतळे उभा राहावेत म्हणून केलेलं नव्हतं. वयाच्या 80 वर्षानंतर जगण्याबद्दलची कृतज्ञता मनात होती, भरून पावल्याची भावना मनात होती आणि त्यानंतर आता मी जगणं आवश्यक नाही ही भावना होती. दाभाडकर बाहेर पडल्याबरोबर तोच बेड दुसऱ्या रुग्णाला हमखास मिळालेला आहे आणि तो रुग्ण बरा झाला आहे. म्हणून दाभाडकर महत्त्वाचे आहेत. तुम्हाला आक्षेप फक्त दाभाडकर नावाच्या व्यक्तीने आणि तो स्वयंसेवक असल्याचं केलं आहे म्हणून जर असेल ना, तर नादान माणसांनो आपली वृत्ती आता बदलावी लागेल. दुसरे सुद्धा समर्पण करत असतात, आपण करत नाही हे मनात ठसवून घ्यावं लागेल. तर आणि तरच तुम्हाला यातलं वास्तव कळेल, समर्पणातलं महत्त्व कळेल. ज्यांना कळत नाही त्यांच्यासाठी संघकार्याची आणि संघाच्या समर्पणाची विशेष भाग घेऊन यावे लागतील. नमस्कार.